मनोज जरांगे यांच्या रॅलीला आपण पाहतोय की तुफान असा प्रतिसाद आहे तो पुण्यामध्ये मिळताना पाहायला मिळतोय। सकाळी कात्रज येथून खरं तर या रॅलीला सुरुवात झालेली होती आणि तब्बल 6 तासानंतर ही रॅली सारसबाग चौक या ठिकाणी पोहोचलेली आहे। स्वतः मनोज जरांगे आपल्या सोबत आहेत। आपण पाहिलं की त्यांच्या कमरेला पट्टा आणि हातामध्ये जे सलाईन लावलेलं होतं ते सुद्धा आपल्याला दिसतंय। काय सांगाल दादा, एवढा मोठा प्रतिसाद पुण्यात तेही? माझ्या मराठ्यांना लेकरं मोठं करायचं आणि मराठ्यांनी ज्यांना निवडून दिलं, मराठ्याच्या आमदाराला आणि मंत्र्याला, यांना त्यांचा पक्ष मोठा करायचा, नेता मोठा करायचा। मला आणि माझ्या समाजाला, माझा समाज आणि समाजाचे लेकरं मोठे करायचे, यासाठी हा लढा आहे। देवेंद्र फडणवीसांनी षडयंत्र करून दरेकरच्या माध्यमातून आमच्या काही संघटना फोडल्या, काही समन्वय फोडले आणि ते लोक मराठ्यांच्या विरोधात उतरवले आमच्याच आंदोलनाचं, आणि मला बदनाम करायला लागले सगळे आमदारांनी। माझ्या मराठ्याला ते सहन नाही झालं, कारण ते पूर्वी होतं यांचे आमदाराची मंत्र्याची दहशत। आता दहशत फिशीला मराठ्याला भेट नाही। पण सुरुवातीला ज्या पद्धतीने आक्रमकपणे तुमचं आंदोलन सुरू होतं, आताही ते आक्रमक सुरू आहे, पण सरकार कुठेही गांभीर्यानं घेताना दिसत नाहीये। महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा दौरा होता तुमचा, तो सुद्धा आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे, अजूनही सरकार गांभीर्य घेत नाही असं वाटतंय? आमचं सोलापूरला बी तुफान गर्दी होती, सांगलीला पण होती, साताऱ्याला पण होती, आज पुण्यात सुद्धा आहे। कोल्हापूरला संकट होतं, तिथं काय अडचण आहे? आता काही देवेंद्र फडणवीसांचे असणारे लोकशाहीतले काही व्यासपीठ माजुरापणा करायला लागले होते, गुंडाळलं, आमचं झालं, खेळायला लागले, मराठ्याला अपमान करायला लागले। जसं काय देवेंद्र फडणवीस आता अमर झालेला आहे, कधी पडणारच नाही। भाऊ, बदल होत असतो, दिवस सगळ्याचे येत असते, तेव्हा काय करशील तू? कशाला लोकशाहीला, हे लोकशाही चालवणाऱ्यांना कशाला पाहिजे जातीवाद? आपण जिथं अन्याय होतो तिथं न्याय देण्यासाठी लढायचं व्यासपीठ आहे, या व्यासपीठाने नीट काम करायचं असतं। देवेंद्र फडणवीसच्या पाय चाटायसाठी किंवा मागल्यासारखं बोलून जमत नाही। आमचे लोक नाराज झालेले बोलून द्यायचे, त्याच्या मुलाखती घ्यायच्या। तुला कशाला जात असायला पाहिजे? तुला तो मनात कशाला जातीवाद असायला पाहिजे? आमचे लोक बोलून घेणार, त्यांच्या मुलाखती 11 महिने झालं बघतो समाज त्याचं, तेवढंच चालू आहे। काही नुसतं झालं की दाखवतो, अरे एवढं देवेंद्र फडणवीसच्या चढ्या भावा, अरे आपलं शान असली पाहिजे। बाकीचे चॅनल बघ कसे गोरगरिबांचे प्रश्न मांडतात, शान के साथ न्याय देण्यासाठी लढा देतात, आणि तो जिथं खायला बरबाटलेलं मिळतं त्या देवेंद्र फडणवीसची बाजू घेऊन का बोलतो? गुंडाळलंच काय म्हणतो? तुला काय मिळेल? आमचं गुंडाळलं तर बरं, गुंडाळलं काय मिळेल तुला? चूक होस तर दम केलं की दाखीलच, चूक होस तर दम केलं की दाखीलच। काय मस्ती आहे तुला? अरे जनतेच्या पावर पुढं सत्तेचे पावर आणि पावर काय टिकत नसती। झोपी देतो, दिवस बदलत असते, आमचे दिवस येतील। म्हणून मराठीच्या लक्षात आलं, या देवेंद्र फडणवीसनं मला घेरलं, मला उघडा पाडायचा प्रयत्न केला। मराठ्यांनी ठरवलं ते नेते पक्ष मोठा करायला आणि नेता मोठा करायला घटायला लागले, आणि मनोज जरांगे हा आपला मुलगा आहे। आपले लेकरांना आपली जात मोठी करायसाठी, शक्तिशाली बनवण्यासाठी, ताकदवान बनवण्यासाठी, मराठ्यांचे पावर राज्यात राहिली पाहिजे म्हणून लढतो। याला उघडं नाही पडू द्यायचं, नेत्याला मोजायचं नाही। कामं फेमस सगळे फेकून दिले। लोकशाहीच्या चॅनलच्या माध्यमातून मी पुणेकरांच्या चरणी नतमस्तक यासाठी होतो, माझा शब्दच नाही त्यांना बोलायला। पण जी दहशत देवेंद्र फडणवीसने राज्यात बसवली होती मराठ्यांवरती, ती दहशत पुणेकर एकवाटला। 60-70 किलोमीटरवर पुणे मराठ्याला उभं राहायला जागा नाही पुण्यात, पुढे दहशत पुणेकरांनी मोडून काढली आणि राज्यातल्या मराठ्यांना एक शक्ती बळ मिळालं की कामं फेकून दिले। पुणे शहरातल्या व्यावसायिकांनी, नोकरदारांनी, कामगारांनी, सगळ्या लोकांनी आमच्या कामं फेकून दिले बाजूला। शेतकऱ्यांनी पुणे जिल्ह्यातल्या कामं बाजूला ठेवले आणि तुटून पुणे शहरात आले, आणि हेच करावं लागणार आहे। माझे खूप हाल आहे, मी सांगायला नाही पाहिजे पण सांगतो, मी मरण यातना भोगल्यासारखं बघतो। सलाईन सारख्या 2 दिवसाला लावायचं, कंबर कामातून गेलं माझं पूर्ण, मला खाली बसायचं होतं मांडी घालून। पण हा समाज मला बघायला आलाय, त्याला वाटतं फक्त वर बसा म्हणून वर मांडी घालून बसतो, खाली बसायचं तर वर मांडी घालून बसतो। यांना माझ्याकडून अपेक्षा की हे मनोज जरांगे आपलं पोरग निस्वार्थी आहे, हे लेकरू न्याय देऊ शकतो। म्हणून माझ्या समाजाच्या लक्षात आलं
की याला मनोज जरांगेला उघडं पाडलंय, उघडं पडून द्यायचं नाही. याला घेरलं, याच्या विरुद्ध षडयंत्र केले, अजिबात नाही. स्वप्न साखर भाजपातला मराठा सुद्धा आज बाहेर पाडला. नको म्हणतो आता पक्ष नेता, आपली जात आणि लेकरं मोठे करू म्हणून ही गर्दी उसळली. आणि आपण पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कडवटपणा काय असतो, कट्टरपणा काय असतो, जातीसाठी कसं लढावं हे शिकविलं. पुणेकरांनी दण थोपाडली. आयला खरंच तुमच्या चरणी मायबापो नतमस्तक आहे. असा होता असा कट्टर मराठा. पण हा सगळा प्रतिसाद पाहून नेमकं काय वाटतं तुम्हाला? जर तुम्हाला आरक्षण मिळवायचं असेल तर विधानसभा लोकसभा सुद्धा लढवायला पाहिजे. लोकसभा तुम्ही लढवली नाही, तिथं सुद्धा निर्णायक भूमिका घेतलेली होती. विधानसभेमध्ये काय चित्र असणार आहे? मनोज जरांगे पाटील मराठा बांधव नेमका काय करणार? यांनी माझी नियत आणखीनच साफ आहे. एवढी पब्लिक आली मी कोणकडे बोलणार असं नाही. माझ्याकडे संयम आहे. देवेंद्र फडणवीसला भुजबळला दंगली काढायचे राज्यात मला होऊ द्यायचं नाही. कारण हे राज्य आमचं आहे, जनतेचं आहे, इथं शांतता ठेवायची. मी आणखीन प्रामाणिकपणाने सांगतो, एवढी पब्लिक आली म्हणून काही बोलणार नाही. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. कुणबी आणि मराठा एकच आहे, कायदा पारित करायचा. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पण द्यायची, तीनही गॅजेट लावायची. 29 तारखेच्या आत मला राजकारणात जायचं नाही, समाजाला जायचं नाही. नाही दिलं तर हे मराठे सांगतात पाटील सुपडा साफ करायचा म्हणजे करायचा. राजकीय पक्षांचा सुपडा साफ करायचा आणि समाज जे म्हणून ते मी करत असतो आणि मी करीत असतो. पुरे झोपीत असतो सगळेची सगळे, पण माया जातीला मी मोठं करत असतो. यासाठी विधानसभा लढावी लागेल तुम्हाला, त्याची तयारी आहे? आता हे बघा ना, हे उत्तर आहे. हे पुणेकरांचं मराठांचं हे उत्तर आहे. नाव ठेवणाऱ्याला, मराठ्यांचा अपमान करणाऱ्याला, हिंदीला हे उत्तर आहे. ते आम्ही या सगळ्या महाराष्ट्रातला मराठा बाप आहे हे यांनी सिद्ध केले. बाप हे त्यांनी सिद्ध केले. या सगळ्याला नेता असणं आवश्यक आहे. निवडणुकीमध्ये नेता असणं आवश्यक आहे. मनोज जरांगे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये याच मराठा समाजाचं नेतृत्व करतील आणि विधानसभा लढतील. मार्गदर्शन करणार, मार्गदर्शन करणार, गोरगरिबाला सत्तेत घालणार. सगळ्या जाती धर्माला, मुस्लिम, दलित, राखीव सगळ्या जागा यावेळेस मराठा निवडून आणणार आहे. सगळ्या राखीवच्या जेवढ्या जागा आहेत दलित बांधवांना सुटलेल्या, आमच्या विचाराचा, आमच्या मागणीचा उमेदवार मराठा समाज एक शिक्का निवडून आणणार. आणि आमचेही मुस्लिम, दलित, बारा बलुतेदार, बंजारा समाज, लिंगायत समाज, मुस्लिम सगळ्या जाती, कायकाडी, राजपूत आम्ही सगळे एक होणार आहेत. गोरगरिबाला देणारं बनविणारे हे चॅलेंज आहे. सातत्याने असं म्हटलं जातं की तुमच्या या आंदोलनामध्ये राजकीय पाठिंबा आहे. शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, हे तुम्हाला सपोर्ट करतात आणि महाराष्ट्रातली जी सामाजिक स्थिती आहे ती यामुळे बिघडलेली आहे. मला सपोर्ट फक्त माझा गरजवंत मराठा करोडांनी. कोण सपोर्ट नाही, फपोर्ट नाही. सपोर्ट असल्यावर माणूस काम नसतो करीत, काम करत नसतो. आमचं नुसतं त्या कोल्हापूरमध्ये संकट होतं, थोडे लोक कमी आले. आणि लोक काय कमी नव्हते, ते वाटाने आपले चॅनल बांधवत त्यांना विचारा. वाटाने 15,000 लोक इतका प्रतिसाद होता. त्यांच्याकडून अपेक्षा आहे माझ्याकडून त्यांना, हे लेकरं देऊ शकता याच्या मागे उभा राहायचं. याला त्रास द्यायला लागले, षडयंत्र करायला लागले, याला उघडपणाचा प्रयत्न केलाय, केसेस केल्यात, यासाठी नेमली. विनाकारण देवेंद्र फडणवीस माणसावर माणसं घालायला लागलाय. मराठ्यांचे आमदार माझ्या विरोधात घालायला लागलाय. तो कोकणचा बी एक घातलाय माझ्या अंगावरती देवेंद्र फडणवीसनी. दरेकर पण घातलाय. मराठ्यांच्या संघटना पण फोडल्यात आमच्याच असून, आमच्या काही समन्वय फोडलेत आणि ते माझं आल्यासारखं करते सध्या. आता मग शेवटी कोणचा बी माणूस असू द्या, शेवटी लेकरं मोठे आहेत. मग मराठ्यांना लेकरं मोठे आहेत. आता त्यांच्या लक्षात आलं मनोज जरांगे पाटील हा आपले लेकरं आणि जात मोठी करायसाठी लढायला लागलाय, मरायची तयारी दाखवली. आणि हे मराठ्यांचे नेते आपण ज्यांना आमदार केलं, मंत्री केलं, ते पक्ष आणि नेता मोठा करायसाठी लढायला लागले. आणि आपल्या मनोज जरांगेवर आरोप लावायला लागले. म्हणजे 10% आरक्षण मागितलं नाही आम्ही, तरी दिलं. EWS आमचं रद्द केलं, आमच्या पोरांचं वाटलं केलं यांनी. मराठ्यांना खतका दे, मराठ्यांना कुंडीतून आरक्षण मनोज जरांगे देऊ शकतो, हे यांच्या लक्षात आलं. आणि अख्खा पुणे जिल्ह्यातला मराठा पूर्ण या पाठला, पुणे जिल्ह्यातला सगळा मराठा. राज ठाकरे असंही वारंवार म्हणतात की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाहीये, आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे. राज ठाकरे त्यांच्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत. कोण त्याच्या भूमिकेवर ठाम आहे? मराठी त्याच्या भूमिकेवर ठाम आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या, कुणबी आणि मराठा एकच आहे. नाही
दिले की झोपिले सगळे पाहिले म्हणून आमच्या भूमिकेला आम्ही खाणार आम्ही सत्ता आणू आणि ओबीसीतून आरक्षण बघा सगळ्या जातीला न्याय मिळतो नाही शेतकऱ्यासहित मराठ्यांकडून न्याय मिळणार अल्टिमेटम काय देणार आहे सरकारला तुम्ही? आता तुम्ही हे सगळं तुमची रॅली चाललेली आहे, पण याचा शेवट काय होणार? मी निर्णय घेण्याच्या आत 29 तारखेला आरक्षण देणे नसता सुपडा साफ मराठी करणार. लोकशाहीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांचं मनापासून आभार बाबा हो, तुम्ही शक्ती आणि बळ मराठ्यात भरलं. असं तुमच्याकडे शब्दच नाहीत. इतकी पब्लिक 60-70 किलोमीटरवर 30-32 लाख मराठा एकवटला. शान मराठ्यांची ठेवली, पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांनी शान ठेवली, शक्ती वाढवली, दहशत बंद केली पुरी. म्हणून तुमच्या पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. अशी साध्या तुमचं हे लेकरू मनोज जरांगे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय तुमचे लेकरं मोठे केल्याशिवाय मग हटत नाही. मराठ्यांची पावर राज्यात मनोज जरांगे बसवणार म्हणजे बसणार. गोरगरिबांचे दिवस मनोज जरांगे आणणार, याच्यात मराठ्यांना शंका नाही. मला पाठबळ दिलं आणि मुलगा म्हणून पाठीशी उभा राहिला. असेच सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी पक्षाला लाथा मारल्या तर आज घराच्या बाहेर सगळे कामं सोडून असंच विदर्भात, कोकणात, खानदेशात आणि मुंबईत सुद्धा होणार. मराठे कामाला लाथ मारणार पण जातीसाठी एकजूट राहणार आणि मराठ्यांची पावर कधीच कमी नाही होणार. मराठ्यांना झालेला त्रास मला सहन होत नाही. मी मेलो तरी चालन, मी रोज सलान घेतो आणि मराठ्यांच्या कामात उतरतो लगेच. आताही माझ्या कमराची चमका निघतात. मला जाती पुढं मोठं कुणी नाही. मी जात मोठी करणार, जातीत लेकरं मोठं करणार हे स्वप्न. आणि पुणेकरांनी याला काय बोलावं, काय शक्ती पडली, काय याला म्हणतात मर्द मराठी. शेवटचा प्रश्न, गेल्या वेळेस तुम्ही लोणावळ्यापर्यंत गेलेला होता, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, पुढे नेमकं काय करणार? आपण पाहतोय मनोज जरांगे यांनी ही जी भूमिका घेतलेली आहे, तुफान असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लाखोंच्या संख्येने पुणेकर आहेत ते सुद्धा या ठिकाणी एकवलेले आहेत आणि मनोज जरांगे यांच्या भूमिकेला सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. गेल्यावेळेस तुम्ही लोणावळ्यापर्यंत गेलेला होता, याच्या पुढे नेमकी काय भूमिका असणार आहे? गेल्यावेळेस तुम्ही लोणावळ्यापर्यंत जाऊन थांबलेला होता, मुख्यमंत्र्यांची आश्वासन दिलं. आता 29 तारखेची तुम्ही डेडलाईन दिलेली आहे, त्याच्यानंतर नेमकं काय? मराठा आणि कुणबी एकच आहे. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. कायदा पारित करायचा, सगळ्या स्वरीची अंमलबजावणी करायची आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे. सगळ्या केसेस मागे यायचा, 3ही गॅजेट लावायचे नसता. 29 तारखेला जर निर्णय झाला, आता मराठ्यांचं म्हणणं आहे एकदा मुंबईला पण जायचं. दुसरं म्हणणं आहे यावेळेस उमेदवार उभा करायचे. आम्ही सुपडा साफ करतो सगळ्यांचा. आता सरकारने ठरवायचं. मी प्रामाणिकपणे सांगतो, मला राजकारणात नाही जायचं. माझ्या समाजाला आमचं हक्काचं आरक्षण द्या. माझी जात आणि माझ्या जातीतले लेकरं मला मोठे करायचे. तुम्ही नाही दिलं तर मी मराठ्यांच्या शब्दाच्या पुढं जात नसतो. मी नेत्या पित्याला गेणीत नसतो. आणि षडयंत्र करणारे तर रोज आडे बांधतात मराठे, रोज गुंडळून फेकून देतात रोज. मुंबईला जाणार आता काय समाज ऐकायला तयार नाही, जाऊ शकते, काही निर्णय होऊ शकतो, त्याचं काय सांगता येत नाही. आज पण न्याय मराठ्यांना देणार. हे योगदान पुणेकरांचं. एकवटलेलं घरं सोडली यांनी आज पुणेकरांनी, नोकरी आज सोडली, व्यवसाय बंद केले. कामगार होता त्यांनी काम बंद ठेवलं, हमाली करणाऱ्यांनी काम बंद केलं, वॉचमॅन असला तरी बंद केलं, रिक्षा चालक असला तरी बंद केलं, एसटी ड्रायव्हर असला तरी बंद केलं. ट्रकवर गेला नाही आज ड्रायव्हर म्हणून. आज ज्या ज्या कामात मराठा आहे आज कुठे गेला नाही. शेतकरी पुणे जिल्ह्यातला मराठा सगळा पुणे शहरात आला. मला उघडं नाही पडून दिलं. सरकारपेक्षा मोठा बलवान मराठा आहे हे आज पुणेकरांनी सिद्ध केलं. त्यामुळे त्यांच्या नतमस्तक आणि तुमचं योगदान मनोज जरांगे वाया जाऊन जाणार नाही. उद्या जरी मला गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी शेवटच्या घटका मोजील, पण मराठ्यांची गद्दारी करणार नाही. मराठ्यांची खाली मान होईल असं एकही पाऊल उचलणार नाही. मराठ्यांची शक्ती कशी वाढत ते वाढवायचं काम माझं आहे. मराठे जर भिडले, हे पुण्याने सिद्ध करून दिलं. लोक म्हणतात मराठा जर एक झाला तर इतिहास घडतो. पुण्याने सिद्ध करून दिलं. मराठ्यावर देवेंद्र फडणवीस दहशत बसवली आता या मधल्या काळात. मराठ्यांनी एका झटक्यात धुडकून लावली आणि भाजपातल्या सामान्य मराठे सुद्धा बाहेर पडले. ते म्हणतात आम्हाला आमचे लेकरं महत्वाचे, आम्हाला आमचे लेकरं महत्वाचे, पक्ष नेता महत्वाचा नाही. वा, हे विचार सगळ्या घराघरातल्या मराठ्यांनी केल्याबद्दल
मी त्यांचा मनापासून खूप आभारी आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी हीच अपेक्षा आहे. कॅमेरामन पियुष शिरवाडेकर सह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.